महात्मा ज्योतिबा फुले करे पुकार, शिवाजी महाराज करे पुकार, करे पुकार, मोर्चा या ठिकाणी संपन्न होत आहे। आदिवासी वेगवेगळ्या क्षेत्रातून त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यातील सकल आदिवासी समाजाने सर्व संघटनवाद सर्व पक्षवाद विसरून जुन्नर मावळ खेड आंबेगाव गोडेगाव या सर्व शिवनेरीच्या आजूबाजूच्या सर्व परिसरातील आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजामध्ये जी बंजारा आणि धनगरांची जी घुसखोरी होण्याचा प्रयत्न सुरू आहे, हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे जे आरक्षणाची मागणी करतात त्याला विरोध म्हणून आज या गेंडीच्या कातडीच्या सरकारच्या छाताडावरती आज अखऱ्या आदिवासीचं उरकुलान धडकलं। आज हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे जी मागणी करतात असंविधानिक, परंतु त्या बंजारा आणि धनगरांना माझं एकच सांगणे की हैदराबादच्या गॅजेटवरती भारत देश चालत नसून भारताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावरती भारत देश चालतोय आणि हैदराबादच्या निजामाचा आधार हा कुणबी समाज बांधवांच्या काही दस्तावेज नोंदी घेण्यासाठी त्याचा हैदराबाद गॅजेट आणलेले, परंतु तो कोणाला आरक्षण देण्यासाठी हैदराबादचे गॅजेट आणलेले नाही। परंतु जाणून बुजून आरक्षणाचं राजकारण हे गेंड्याच्या कातडीचं मनोवादी जातीवादी सरकार फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे करतोय। त्या षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आज खऱ्या अर्थाने आदिवासी उलगडणे आणि निजाम हा त्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा फडणवीस आणि शिंदे पवारचा बाप असेल। आमचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या माध्यमातून संविधानाची कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असेल, आरक्षणाची छेडछाड करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, त्यांना आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता झेडपी पंच नगरपालिका आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहोत। आणि आदिवासी विरोधी सरकार हे फडणवीस सरकार आहे, त्यामुळे सर्व आदिवासी बांधव आता पेटलाय, आता विजणार नाही। आणि तो बावचळलेला मंत्री बावनकुळे म्हणतोय आदिवासी जमिनी भाडे तत्वावर घेण्यात यावा, उलट त्याला तोच जर कोणाला भाडे तत्वावरती पाहिजे असेल बावचळलेला बावनकुळे आम्ही द्यायला तयार आहे, पण आदिवासी जमिनी आम्ही कधीही भाड्याने देणार नाही। हे जे काही जन आक्रोश मोर्चा आणि उलगुलान मोर्चा आम्ही आयोजित केला होता, आंबेगाव तालुक्यातल्या सर्व गावातून प्रतिनिधी गावातून आले होते, त्याचबरोबर खेड जुन्नर आंबेगाव आणि काही पुण्यावरून प्रतिनिधी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होते। आमच्या आंदोलनाच्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या अशा होत्या की महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये जी काही बोगस घुसखोरी मागच्या दाराने घुसलेली आहे आणि असे बोगस नोकऱ्यांमध्ये घुसलेले 1 लाखाहून मोठी संख्या आहे। तर ही बोगसांची जी संख्या आहे ही इथल्या सरकारने जे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांना काढून टाकलं पाहिजे आणि बोगस काढल्यानंतर ज्या जागा रिक्त होतात आणि जो सगळा एकूण अनुशेष भरायचा राहिलेला आहे, म्हणजे या सगळ्या नोकऱ्याची जी भरती आहे अनुशेष भरती इथल्या राज्य सरकारने केली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी होती। आणि त्याचबरोबर मागच्या दरवाजाने घुसलेल्यांवर ही कारवाई झाली पाहिजे, परंतु काही डायरेक्ट पुढच्या दरवाजाने काही लोक घुसू पाहत आहेत। त्याच्यामुळे संविधानाच्या चौकटीमध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की जर कोणी एखादा आदिवासी माणूस मी आदिवासी आहे असा म्हणण्याचा प्रयत्न करत असेल तर संविधानामध्ये
त्याच्यासाठी 13 निकष दिलेले आहेत. त्या चौकटीमध्ये हे कुठेही बसत नाही. सरकारने याच्यावरती टाटा मोटर असेल, आपला टाटा आपले काय TRTIचं इन्स्टिट्यूट असेल किंवा विद्यापीठ असेल, याच्या मार्फत सर्वे केला आणि त्याच्यामधून पण निष्पन्न झालेलं आहे की हे आदिवासी होऊ शकत नाहीत. आणि त्याच्या सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं. एवढं सांगूनही जर दाटी बळकटीने जर कोणी घुसत असेल तर अशा पद्धतीने त्याला जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही उत्तर देतो. इथल्या राज्य सरकारला, केंद्र सरकारला सांगतोय की जे पुढच्या दराने घुसू पाहतोय त्यांना घेतलं जाऊ नये आणि घेतल्यास पुढच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथला आदिवासी समाज आहे हा जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून, उलगुलांच्या माध्यमातून उत्तर त्याला देईल. सर्वांना जय जोहार, जय आदिवासी. या उलगुलान मोर्चासाठी जुन्नर मध्ये जो आदिवासींच्या अस्तित्वासाठी प्रश्न मांडला गेलाय, आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी, धनगर आणि बंजारा समाजाचं आदिवासींमध्ये येणं हे आम्हाला मान्य नाही. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा होता. त्याचबरोबर आंबेगाव, जुन्नर येथील ग्रामस्थांच्या ज्या प्राथमिक अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी हा मोर्चा होता. या तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही आमची निवेदनं इथे देऊन आमच्या वतीनं हे निवेदन सादर करत आहोत की आदिवासींवर होणारे अन्याय, धरणाचं पाणी त्यांना मिळण्यासाठीची तरतूद, पेसा भरतीमध्ये विद्यार्थ्यांची होणारी निवड आणि त्याचबरोबर आदिवासी भागांमधील युवतींना त्याचबरोबर किशोरांना शिक्षण मिळावं याच्यासाठी योग्य पद्धतीने शिक्षकांची भरती व्हावी. ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची नसावी तर परमनंट स्वरूपाची असावी. या पद्धतीने विविध 15-16 मुद्द्यांवर आम्ही आजचा हा उलगुलान मोर्चा या तहसीलदार कार्यालयावर घेऊन आलेलो आहोत. त्यांना जे हक्क आरक्षणाच्या माध्यमातून दिलेले आहेत ते साबूत राहावे यासाठी आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी या मोर्चामध्ये सामील झालेलो आहोत. त्याचबरोबर आदिवासींच्या जमिनी ज्या भाडेतत्वावर देण्यासाठी महसूल मंत्र्यांनी जो फतवा काढला आहे त्या महसूल मंत्र्यांचा निषेध दर्शवण्यासाठी आम्ही या मोर्चामध्ये आलेलो आहोत. त्याचबरोबर पेसा भरती, आदिवासी धरणाचं पाणी आणि आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या उलगुलनाच्या माध्यमातून आमचा हा निवेदन पर मोर्चा आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. या सर्व समाजाच्या वतीनं महिला म्हणून आम्ही प्रतिनिधित्व करत या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत. जय आदिवासी, जय जोहार, जय सेवा. पार्श्वभूमीवरती हे आंदोलन मुंबईच्या दिशेने सुद्धा व्याख्या केले होते. 2-3 बैठका झाल्या, शिष्टमंडळाच्या चर्चा झाल्या, मात्र त्या